सकाळ सकाळ घेतली गाडी धुवायला मस्तपैकी अशी युनिकॉर्न आपली. आज म्हटलं लवकरात लवकर गाडी धुवायची युनिकॉर्न. मग काय लागलो खसाखस धुवायला गाडी. त्यानंतर आलो आपण डायरेक्ट जांभळं खायला बुवाच्या वड्यात. विशालचा फोन आला की विशाल म्हणला की हे बुवाच्या वड्यात आपल्याला काढायचं जांभळं. तर आल्यानंतर ही चढलेली झाडावर जांभळाच्या झाडानं पूर्णपणे स्टॉक रेडी करून ठेवलेला जांभळाचा. आता 10-12 जांभळं खाल्ल्यानंतर तुमचं पोटच भरणार कारण इतकी मोठी जांभळं येते. त्यानंतर थोडीशी काढली व्हिडिओ खायला आणि वरती गोविंद सेट चढल्या तर जांभळं काढायला. आणि विशाल मधने येतो वर कॅरेट भरून जांभळं खाली टाकते तो. लहानपणी काढायची तशी. जांभळं काढल्यानंतर गोविंद शेट आले वरती. तुम्हाला तर माहिती वेळ भेटला की काढायची सेल्फी व्हिडिओ. मग काय जांभळं खाल्ल्यानंतर आलो परत घरी आल्यानंतर परत काढली दुसरी गाडी आपली आणि डायरेक्ट आलो रानामध्ये. कसा आहे आपला हा हायवे झालेला तयार. चिरं मुजलेला ती काढायचं चाललेलं तेवढ्यात आलं चिंटू शेट. उद्या येणार होतं सर्कल चेक करायला चिरं. तर पूर्णपणे वरची माती होती चिरांवरची सगळी काढली. त्यानंतर चिरं मोकळं केलं. तेवढ्यात आले आपले गावचे बबन भाऊ. ते आल्यानंतर म्हणले की रस्ता एक नंबर क्वालिटी झाला. मग काय काढली एक सेल्फी व्हिडिओ आणि शेवटचा चिरा राहिलेला तो पूर्णपणे वाकलेला तो व्यवस्थित केल्यानंतर आलो घरी. आता घरी आल्यानंतर झालेलं पूर्णपणे पावसाचं क्लायमेट पूर्णपणे काळं ढग आलेलं. त्यानंतर विचार केला की आपल्याला जायचं सातारला एक कॅन्ड पोचवायला फॉस्फेरेट ऍसिडचं. आता पाहुण्यांची कशी वाट बघतो तशीच पावसाची वाट बघितली पण आता पडेल नंतर पडेल पण पाऊस काय पडला नाही. त्यानंतर निघून आलो आपण डायरेक्ट सातारला. वारा तर जोरात चालत होतं पण मला वाटलं की पाऊस येईल त्यासाठी थांबलेलो. पण नंतर काढली गाडी म्हणलं पाऊस काय येत नाही. मग काय आलो की सातारला आपण कारण पाऊस काय पडला नाही. सातारामध्ये पोहोचल्यानंतर आपण ठेवलं मयूर लॉन्ड्री इथं फॉस्फरेट ऍसिडचं कॅन. तिथनं घरी येताना पाऊस झाला सुरू. त्यानंतर हा होता आजचा व्लॉग. लाईक शेअर फॉलो नक्की करा. धन्यवाद.